एकीकडे महापौर पदाच्या सोडतीचा हा सगळा वाद कायम असताना तिकडे अमरावतीमध्ये देखील महापौर पदावरून वाद कायम असताना अंतर्गत कलह जो आहे तो सध्या शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे, मात्र जे पराभूत उमेदवार इथे भाजपचे आहेत त्यांनी मात्र नवनीत राणांच्या विरोधात रणशिंग फुंकलेला आहे। भाजप नेत्या नवनीत राणांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी 22 पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। आमचा पराभव जनतेने नव्हे तर नवनीत राणांनी केला असा आरोप पराभूत उमेदवारांनी केला। अमरावती महानगरपालिकेत भाजपला केवळ 25 जागा मिळाल्यानं भाजपमध्ये नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे। शेवटच्या 5 दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपच्या विरोधात प्रचारात उतरल्या। भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे असा आक्रमक प्रचार नवनीत राणांनी केल्याचा आरोप पत्रामध्ये करण्यात आला। त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमरावतीतल्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आली ती पाहूया। अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे, पण निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कोणी विरोधात काम केलं, कुणामुळं कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू। त्यांनी तक्रार दिली आहे, पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे, त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची, पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत। अमरावतीमध्ये हा सगळा वाद सध्या तापलेला असताना अमरावतीमध्ये सध्या महापौर कुणाचा बसणार यावरून देखील जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। सर्वाधिक जागा मिळून भाजप हा नंबर 1 चा जरी पक्ष ठरलेला असला तरी बहुमताचा स्पष्ट आकडा 44 हा आकडा कुणालाही गाठता आलेला नाही। त्यामुळे भाजपच्या 25 जागा, युवा स्वाभिमानच्या 15 जागा अशी जुळवाजुळव झाली तरीही 40चाच आकडा गाठता येतोय। त्यामुळे भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार आणि ते घेऊन सत्तेचं समीकरण जुळवणार की नवी राजकीय खेळी करणार हे पाहावं लागेल। तर त्याचवेळी काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस महापौर बसवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये नेमका कुणाचा महापौर होणार हे पाहणं रंजक ठरेल। अमरावती महापालिकेत पक्ष बलाबल नेमकं कसं आहे ते आपण पाहूया। मॅजिक फिगर आहे 44 ची, भाजपकडे आहेत 25 नगरसेवक, काँग्रेसकडे 15, युवा स्वाभिमानचे आहेत 15, MIMचे आहेत 11, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 3, ठाकरे गटाचे 2 आणि बहुजन समाजवादी पार्टीचे 3 नगरसेवक आहेत। त्यामुळे स्पष्ट बहुमत या इथे कोणालाही मिळालेलं नाही। त्यामुळे आता मतांची जुळवाजुळव आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।